कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ड्रायव्हर काका, अरे चिनू बेबी, मनू बेबी, स्कूल साठी रेडी। मग आज कोण येते सोडायला? कोणीच नाही। मी आज शाळेत पण नाही जायची। का? सुट्टी। आज कसली सुट्टी? आज आमच्या टीचरला ना दुसरं काम आलं। हा, अच्छा अच्छा अच्छा। मग तुम्ही कुठे चाललाय? आम्ही नाही, आपण जातोय। म्हणजे कुठे? दादाकर आम्हाला घेऊन चला ना, प्लीज प्लीज। हो 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 हो, जाऊया जाऊया। पण सोबत कोण येत आहे? अवनी मॅडम? नाही मग भास्कर काका? नाही, कोणीच नाही येते, फक्त तुम्हीच आम्हाला घेऊन जाताय। बेबी असं कसं जाणार? घरातलं कोणीतरी पाहिजे ना। चला ना काका, प्लीज प्लीज। थांबा थांबा, जाऊया। आधी मी घरी विचारतो, मग आपण जाऊया। हा, घरी नको, कोणाला विचारू नका, आपल्याला असंच जायचंय। बापरे, असं करू शकत नाही मी, नाहीतर मोठे सर ओरडतील मला। नाही ओरडणार, तुम्ही फक्त आम्हाला घेऊन चला। आम्हाला बाईच्या आईला आणि बन्नी दादाला भेटायचंय। हो, ते तिकडेच भेटणार आहेत आम्हाला। वसुंधरा मॅडम भेटणार आहेत? नक्की? हो, हे बघा लोकेशन पण पाठवले। प्लीज आम्हाला बन्नीच्या आईकडे घेऊन चला ना, प्लीज। तुम्हाला आम्ही पैसे पण देते, पकड ग। हे घ्या। बेबी पैसे कशाला? वसुंधरा मॅडम भेटणार आहेत ना, मग चला जाऊया। बनी, बाळा तू आता थांबा, मी जाते पुढे। नाही आई, मी तुझ्या बरोबरच येणार। बाळा तुला खूप घाम आला, त्रास होतोय तुला, मी जाऊन येते। हा, तुला पण खूप त्रास होतोय, तुला पण खूप घाम आलाय, तुझे हात पण भाजतोय, तुझा पाय पण भाजतोय। मी तुला कधीच एकटं नाही सोडणार आई, मी येणार तुझ्या बरोबर। चल, मी आहे। चल। अगं बाई, अगदी कधीची वाट बघतीये, फोन तरी नाही का करायचा? कसा आहे आकाश आता? डॉक्टर काय म्हणाले? शुद्धीवर आला? अगं हो, किती प्रश्न विचारशील? डॉक्टरांनी 24 तास सांगितलेत ना, त्यातले 12 तास उलटून सुद्धा गेले, 12 तासच शिल्लक आहेत। आकाश स्टेबल आहे, आशा वाटते डॉक्टरांना। नीट होऊ दे देवा। करतय कोण, भोगतय कोण?
ती वसुंधरा बसली असते तिच्या माहेरी आराम करत. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय तिच्याशी. आपला आकाश बरा झाला पाहिजे बस, दुसरं काय नको आपल्याला. हॉस्पिटलमधून आहे वाटतं. हं? हॅलो, हा बोलतोय. काय अहो पण मागाशी तर तो बरा होता. हा हा येतो येतो आता. लगेच येतो आम्ही. काय झालं? अगं आकाशची तब्येत पुन्हा बिघडली. श्वास फुलायला लागलाय त्याचा. अरे देवा, हे काय चाललंय? देवा, चल आपण जाऊया. चिनू मनू आई बाबा चिनू मनू इथे खाली आल्या का हो? नाही, वरच असते त्या. नाही, मी आता वरच्या खोलीतनच आले. अहो त्यांच्यासाठी टिफिन करत होते. म्हटलं आता शाळेची तयारी करायची म्हणून वर गेले तर वर नाही येत त्या, आणि इथे खाली पण नाही येत. हे कसं शक्य आहे? तनयाला माहित असेल. तनया, तनया, आले आई आले. तिला माहिती असेल तर. काय अगं, झालं? मुली कुठे आहेत? मला नाही माहिती. घरात नाहीये. देवा, आम्हाला हॉस्पिटलला निघायचं आणि हे काय मध्ये? का बाबा आई भाऊजींची तब्येत ठीक आहे ना? अगं नाही, त्याची तब्येत परत बिघडली. आम्हाला बोल. तू एक काम कर, तू मुलींना बघ, मी जाऊन येतो पटकन. हा पण बाबा तुम्ही आईंना घेऊन सोबत जा. आई तुम्ही जा ना. आम्ही दोघी शोधतो ना मुलींना. इथेच आजूबाजूला कुठेतरी असतील. हो हे ना. हो आई तुम्ही निश्चित बघा, करा. बघा. जा. ये. हो हो ठीक. तन्मय, ऐक ना, मुलींना शोधायला जरा मदत कर ना मला. हो. चल बाहेर बघूया आपण. चिनू मनू, मनू, डोक्याला ताप आहे. ह्या लहान मुली झोपून बसतात ना बाबा. ए चिनू, 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 मनू, मनू, चिनू, मनू, मनू, चिनू. लपतात ना या मुली. चिनू, चिनू, मनू, आता कुठे आहात तुम्ही? का लपून बसलेत? आता बाहेर या लवकर. चिनू, मनू, ए चिनू. उन्हात शोधायला लागते ना यांना. डोक्याला ताप आहे. चिनू, मनू, मी शोधणार यार, जाते. मनीची आई, मनी दादा, आम्ही आलो. चिनू, मनू, हळू, सावकाश सावकाश सावकाश. तुम्ही दोघे इकडे इकडे काय करताय? कशा काय आला तिथे? घरी घरी काय सांगितलं आणि? काहीच नाही. काहीच नाही. कोणाबरोबर आलात तुम्ही? रघु काकां बरोबर. अवने काकू काम करत होते ना किचन मध्ये, तेव्हा मी पटकन सटकून आलो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.